या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी म्हणून यावेळेस मी सांगितलं होतं काय झालं तरी शपथविधी संध्याकाळी कळाय आपल्याला धुनच टाकायचं सकाळ. सकाळ धार्जिणा नाहीये असं त्याचा अर्थ झाला. या सगळ्या गोष्टी आहेत. ताणतणावाचं नियोजन, टीका, आलोचना, कोणत्याही पातळीवरची सगळं सहन करणं. यात देवाभाऊ आपला एक स्वभाव खूप लक्षात येतो. जाणकारांच्या येतोच पण सामान्य माणसांच्याही येतो. कितीही व्यस्ततेमध्ये आपण असलात तरी आपला अलर्ट, दक्षतेचा जो एक भाग आहे तो कधी सुटतोय असं लक्षात येत नाही. म्हणजे अगदी 2 दिवसापूर्वीचं उदाहरण, स्वामी गोविंददेव गिरींच्या कार्यक्रमामध्ये देवाभाऊंना जिरेटोप दिला गेला आणि सगळ्यांनी म्हटलं की तो तुम्ही डोक्यावर ठेवा. पण एक क्षण असा होता की ते टीव्हीवर बघणाऱ्या माझ्यासारख्याच्या छातीत धस्स झालं की आता हा टोप खरंच जर त्या लोकांनी आग्रहाने, मोदी टोपी नको म्हणू शकतात ती वेगळी गोष्ट आहे, पण जिरे टोप डोक्यावर घातलास तर काय होईल. पण त्या क्षणी देवाभाऊंनी सांगितलं की नाही, मी या टोपाला फक्त नमस्कार करू शकतो, हा डोक्यावर घालायचा अधिकार फक्त शिवाजी. ही जी दक्षता आहे, हा जो एक नेमकेपणा आहे, खरं म्हणजे अशा प्रश्नोत्तराच्या कार्य पारिवारिक असल्यामुळं वैयक्तिक अनुभव सांगतो मी. पहिल्यांदा आपण जेव्हा मुख्यमंत्री झालात तेव्हा आपलं एक शाही स्वागत नागपुरात झालं. हा वेळ झाल्याचा निषेध. तर मला आठवतंय ज्या दिवशी देवाभाऊंचं नागपूरमध्ये स्वागत झालं, विमानतळावरून एका मोठ्या रथावर बसून देवाभाऊ येत होते आणि पूजनीय डॉक्टर हेडगेवार चौकातल्या आयलंडमध्ये मी आणि माझे 2-3 मित्र उभे होतो. मी सांगतो यातला फर्स्ट पर्सन सिंग्युलर विसरून जा, इव्हेंट म्हणून याच्याकडे बघा की देवाभाऊ सगळ्यांना असं हात करत होते आणि त्या आयलंडमध्ये मी होतो. मी हात केला, त्यांनी हात केला, पण त्याने हात केल्यावर लक्षात आलं की ह्या गर्दीत हा कोणीतरी वेगळा आहे. त्याने असं केलं आणि मला अशी खूण केली फोन कर. म्हणजे आपण मुख्यमंत्री झाल्यावर एवढं शाही स्वागत होत असताना कुणाला काय कोणती खूण करायची आहे हे ज्याला कळतं ना तो यशस्वी मुख्यमंत्री होतो. ही दक्षता कशी काय जमते? मी असं म्हणेल की खरं म्हणजे तुम्ही जिरेटोपाचा उल्लेख केला तर ही दक्षता आणि हा संस्कार आहे. कारण जिरेटोप घालण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ महाराजांना आहे आणि महाराजांच्या वतीनं आपण तो स्वीकारू शकतो, पण तो आपण घालू शकत नाही. आणि स्वीकारत असताना आपल्याकडे ही भावना असली पाहिजे की राजकारणात काम करत असताना राज्यकारभार ज्या प्रकारे महाराजांनी चालवला त्या प्रकारे चालवण्याची हिंमत असेल तर तो जिरेटोप आपण स्वीकारला पाहिजे, नाहीतर तो स्वीकारू नये. म्हणूनच मी तो स्वीकारला, तो माझ्या डोक्याला लावला, मी त्याला एक प्रकारे त्याचं दर्शन घेतलं, वंदन केलं आणि मनातल्या मनात म्हटलं की या जिरेटोपाचा ज्यांचा अधिकार आहे किमान त्यांच्या एक दशांश तरी माझ्या हातून काहीतरी व्हावं असा आशीर्वाद.